पाडव्या दिवशी साताऱ्यात आज पाऊस पडेल असं बिलकुल सुद्धा वाटलं नव्हतं. सकाळी मस्त आम्ही गुढी उभारली आणि आज ना मला माझ्या भावाची म्हणजेच की जयची ना जाम आठवण येत होती. कारण की सणाच्या दिवशी जर कुठला घरातला मेंबर घरी नसेल तर घर एकदम सुनूसुन वाटतं. क्लिनिकच्या बाहेर ना हर्षूने खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि आज पाडवा आहे, सगळ्यांना सुट्टी असते, पण मी क्लिनिकला सुट्टी घेतली नव्हती आणि याच्यावरून ना माझी मम्मी जाम चिडचिड करते कारण की मी सणाच्या दिवशी सुद्धा वर्किंग असते. आणि गेले 10 दिवस ना साताऱ्यात जाम ऊन वाढलं होतं आणि आज अचानक ढगाळ वातावरण झालं आणि त्यानंतर काय पाऊस चालू झाला. आणि बरोबर मी आजच ना स्कूटी आणली होती, कार नव्हती आणली, पण लकीली पाऊस जोरात नव्हता त्यामुळे मी इतकी जास्त काही भिजली नाही. घरी जाऊन मस्त पुरणपोळी खाल्ली आणि पुरणपोळी खाल्ल्यानंतर ना एक वेगळाच नशा होतो. मला झोप इतकी येत होती पण काम महत्वाचं आहे. आणि गेस व्हॉट, हे घाबरलेले पेशंट दिसत आहेत, कोणी नसून माझे पप्पा आहेत. अचक्क माझ्या पप्पांचा दात दुखत होता आणि कसं बसं मी 4 वेळा सांगितल्यानंतर आज ते क्लिनिकवरती आले आणि त्यांच्या मुलींनी त्यांना योग्य अशी ट्रीटमेंट दिली की नाही हे ते स्वतः जाऊन आरशामध्ये चेक करत होते. आणि आज ना क्लिनिकवरती माझे सगळे मित्र आले होते, पप्पा पण होते आणि ही मॅडम कधी मोठी होणार आहे काय माहिती. आणि मी अशी पहिली डॉक्टर असेल जी ट्रीटमेंट झाल्यानंतर स्वतः पेशंटला आईस्क्रीम देते, म्हणजेच की माझ्या पप्पांना ऑब्व्हियसली दिला. त्यानंतर मस्त गप्पा गोष्टी झाल्या आणि नंतर आमचा प्लॅन बनला गरमागरम कॉफी प्यायचा. आणि कधीच सक्सेसफुल न होणाऱ्या ट्रिपचं आम्ही भयंकर असं प्लॅनिंग केलं. घरी जाता जाता राजपुरोहितमधून काही सामान घेतलं. सो असा होता माझा वर्किंग प्लस फेस्टिव्ह डे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.